नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण सायन्स 1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन चॅप्टर वाईज समजून घेऊ. सोबतच प्रिपरेशन करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, म्हणजे कुठलाही चॅप्टर ज्यावेळेस तुम्ही प्रिपेअर करत असाल त्यावेळेला त्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला अगोदरच माहित असतील तर त्यांचं प्रिपरेशन करणं इझी जाईल. आणि चॅप्टर मधल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या गोष्टी स्किप करायच्यात हे देखील समजणं गरजेचं आहे. अननेसेसरी त्या गोष्टींचा स्टडी करून आपल्याला काहीच फायदा होणार नाहीये, बरोबर. आणि बोर्ड एक्झामला पण खूप कमी दिवस बाकी राहिलेत, सो आपले प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग लेवलला झालं पाहिजे. चलो या व्हिडिओला स्टार्ट करूया. आता व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुमचा बोर्डचा पेपर जो असणार आहे हा पूर्णपणे ऍक्टिव्हिटी बेस असणार आहे आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आहे चॅप्टर रीडिंग. आता ऍक्टिव्हिटी बेस असल्यामुळे चॅप्टरच्या आतमधले क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जर तुम्ही मागचे पेपर घेतले 2019 पासून ते 2024 पर्यंत तर तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येऊन जाईल की मी काय बोलतोय ते. सगळ्या पेपरमध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत ज्या मुलांनी किंवा ज्या मुलींनी चॅप्टर प्रॉपरली रीड केला त्यांनाच ते सॉल्व्ह करता आले. त्यामुळे तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, चॅप्टर रीडिंग. चॅप्टर रीडिंग करताना तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, थिंक अबाउट इट, आहेत का नाही. मग ते पॅरेग्राफ सुद्धा नीट वाचा. आता मी काय बोलतोय ना ते नीट तुम्हाला समजून येईल. बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा न्यूटनचा लॉ दिलेला आहे, ठीक आहे. बोर्ड एक्झाम मध्ये ही एक लाईन आहे बघा, या लाईन वरती क्वेश्चन पडला होता. क्वेश्चन असा पडला होता की जर मास डबल केलं न्यूटनच्या लॉ मध्ये तर फोर्स काय होईल. म्हणजे बघा टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी ती गोष्ट मेन्शन आहे. मास डबल केलं तर फोर्स डबल होईल, डिस्टन्स डबल केलं तर फोर्स डिक्रीज होईल बाय द फॅक्टर ऑफ 4. हे सगळं मेन्शन आहे. पण हे कधी समजेल, ज्या वेळेला तुम्ही अशा बारीक बारीक गोष्टी वाचताल त्यावेळेलाच. फक्त धड्याखालचे क्वेश्चन आन्सर, चॅप्टरच्या खालचे क्वेश्चन आन्सर प्रिपेअर करून काही नाही होणार. आपल्याला टेक्स्टबुक मधल्या आतमधल्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा वाचाव्या लागतील. अजून एक बघा, चॅप्टर नंबर 2 मध्ये यूज युअर ब्रेन पॉवर असा एक क्वेश्चन आहे आणि ज्याच्यामध्ये मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल नुसार तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे क्वेश्चन्स नसतील बघितले तर हे नक्की बघा, कारण या क्वेश्चन मधूनच तुम्हाला 3 मार्कच्या क्वेश्चन मध्ये आणि 5 मार्कच्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन्स दिसून येतात. सो हे क्वेश्चन्स आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. समजून आलं नक्की. अभ्यास करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, क्लिअर झालं. आता बघा चॅप्टर वाईज प्रिपरेशन करताना ग्रॅव्हिटेशन आपला पहिला चॅप्टर एकदम सिंपल आहे. काय काय आहेत तर डेफिनेशन्स मध्ये फ्री फॉल मार्च 2024 ला विचारली गेलेली कन्सेप्ट होती. सो डेफिनेशन्स विचारल्यात तर चॅप्टर मध्ये ह्या सगळ्या डेफिनेशन तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आता डेफिनेशन्स लर्न करणं एवढं काय हार्ड नाहीये. मी तुम्हाला सिंपल करून दिलंय. डेफिनेशन्स कुठले आहेत, लॉज कुठले आहेत, डायग्राम्स कुठले आहेत, डिफरन्स कुठले आहेत, सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. सो मी जसे टॉपिक तुम्हाला मेन्शन केलेत ना अगदी त्याचप्रमाणे तुम्ही काय करा, प्रिपरेशनला सुरुवात करा. सोबत लॉज आणि डायग्राम मध्ये केपलरचे लॉ बघा खूप जास्त महत्त्वाचे आहेत. 20, 22 आणि 23 तीनही एक्झामला विचारले होते. न्यूटन्स लॉ 2024 ला विचारला होता, पण ह्यांच्यावरती एक क्वेश्चन तर नक्की येतो. सोबतच डिफरन्स बिटवीन मध्ये मास आणि वेटची कन्सेप्ट आहे. आता ह्याच्यावरती गिव्ह रिझन पण निघतं, नीट समजून घ्या. ह्याच्यावरती गिव्ह रिझन सुद्धा येऊ शकतं. म्हणजे फक्त डिफरन्स पार्ट करून आपल्याला काही नाही होणार, आपल्याला एक्झॅक्टली कन्सेप्ट प्रॉपर समजून घ्यावी लागेल. कन्सेप्ट समजली तर ह्यांच्यावरती कुठलाही क्वेश्चन येऊ द्या आपण सहज लिहू शकतो. त्यानंतर व्हेरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी हा सुद्धा क्वेश्चन आला होता 2019 आणि 2022 ला. ह्याच्यावरती सुद्धा गिव्ह रिझनचे क्वेश्चन्स येऊ शकतात. क्लिअर झालं, इथपर्यंत समजलं कुठले क्वेश्चन्स करायचे, टॉपिक्स कुठले समजलं. आता एक्सरसाइज मधले कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. आता हा बघा तुमचा एक्सरसाइज आहे. क्वेश्चन 2 मधला क्वेश्चन सी टेक्स्टबुक जवळ घ्या आणि मार्क करून घ्या. क्वेश्चन नंबर ई, त्यानंतर क्वेश्चन 5 मधले पहिले 4 न्यूमेरिकल तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण उरलेल्या न्यूमेरिकल मध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त आहे. तुम्हाला कॅल्सी अलाउड नाहीये, त्यामुळे तुम्ही इझिली ते कॅल्क्युलेशन करू शकत नाही. बट हे सम तुम्ही इझिली करू शकता. सो हे क्वेश्चन तुमच्यासाठी काय झाले, इम्पॉर्टंट झाले. वाटलं तर एक काम करा, या पेजचा पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला. चलो आता नेक्स्ट चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असणारा आपल्यासाठी हा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये लॉज आहेत, कन्सेप्ट आहेत, ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन सहज निघू शकतो. त्यामुळे हा चॅप्टर अजिबात स्किप करू नका. बघा सुरुवातीला सायंटिस्टची नावं आहेत आणि त्यांचे काही लॉज आहेत. पहिला येतो डोबेरेन-ट्राइट्स, हा 2 इयर्सला विचारला गेला होता. त्यामुळे हा सायंटिस्ट विचारलाय तर पुढचे सायंटिस्ट करणं पण महत्वाचं आहे. मेंडेलिव्स हा येतोच. एक तर गिव्ह रिझन येईल किंवा एखादा सिंपल डेफिनेशन वगैरे तुम्हाला विचारली जाऊ शकते. आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल तर आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. प्रत्येक एक्झाम मध्ये ह्याच्यावरती काही ना काहीतरी क्वेश्चन येतोच. एक तर क्वेश्चन येईल, गिव्ह रिझन येईल, म्हणजे बघा आन्सर द फॉलोइंग मध्ये सुद्धा येऊ शकतो, हा ट्रू फॉल्स मध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा गिव्ह रिझन मध्ये सुद्धा येऊ शकतो, किंवा जो 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपल्यासाठी महत्वाचा आहे. ऑलमोस्ट प्रत्येक एक्झामला
मॉडर्न पिरियडिक टेबलवरचा एक क्वेश्चन तर कंपल्सरी. आता मॉडर्न पिरियडिक टेबल करताना तुम्हाला डिफरन्स पण करायचा आहे. डिफरन्स करताना ग्रुप्स आणि पिरियडचा डिफरन्स करून ठेवा. हे जे डेफिनेशन्स किती ग्रुप्स आहेत हेही करून घ्या. मार्च 2023 ला आलेला क्वेश्चन होता. सोबतच नीट समजून घ्या, सोबत अजून एक महत्वाची गोष्ट आहे, पिरियडिक टेबल करताना ब्लॉक जे असतात ना, ब्लॉक 4 ब्लॉक आहेत, आठवतं का? एस, पी, डी आणि एफ ह्यांच्या ग्रुपचे नंबर सुद्धा डोक्यात ठेवा. ह्याच्यावरती सुद्धा लास्ट इयर पॅराग्राफ आला होता. कळलं नक्की? चलो, त्यानंतर पिरियडिक ट्रेंड्स जे तुम्हाला आता बोललो ते तुम्हाला समजून घ्यावंच लागेल, कारण त्याच्यावरती गिव्ह रिझन येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो हे जे काही बारीक बारीक पॉईंट्स आहेत हे डोक्यात ठेवा. चॅप्टर प्रिपेअर करताना या पॉईंटवरती जास्त फोकस ठेवा. बाकी उरलेल्या गोष्टी नाही केल्या तरी पण चालतील, पण हे पॉईंट आपल्यासाठी महत्वाचे. क्लिअर झालं? आता एक्झरसाइज मधले क्वेश्चन्स बघा. एक्झरसाइज ह्या चॅप्टरचा मोठा आहे, आय नो, पण ह्याच्यामध्ये बघा पहिले 2 क्वेश्चन तर इझी आहेत, हे तर सहज होऊन जातील. क्वेश्चन नंबर 3, आता अशा टाईपचा क्वेश्चन नंबर 5 मध्ये सहजरित्या विचारला जाऊ शकतो. एकदम सिंपल आहे, आन्सर तर एक वर्ड मध्ये आहे, त्यामुळे तुम्ही प्रिपेअर करू शकता. सोबतच क्वेश्चन नंबर 4, एकदा का तुम्हाला हा ट्रेंड समजला ना, पिरियडिक ट्रेंड्स इन द एलिमेंट्स, हे एकदा क्लिअर झालं ना की तुमचा क्वेश्चन नंबर 4 एकदम सोपा झाला. हा क्वेश्चन पण तितकाच महत्वाचा आहे, काहीतरी 1 मार्कला येईल किंवा 2 मार्कला येऊ शकतो. त्यानंतर बघा लास्ट इयर यातला एक क्वेश्चन पडला होता, हे पण सिंपल आहेत. म्हणजे जर एक्झरसाइज प्रॉपरली बघितला तर पहिल्या 5 क्वेश्चन मध्ये काहीच लोड नाहीये, फक्त नेमिंग आहे. एकदा का कन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुम्ही कुठलाही क्वेश्चन या टाईपचा जरी आला तरी सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. बरोबर? त्यानंतर शॉर्ट नोट्स मध्ये जे पॉईंट्स आहेत ते ऑलरेडी आपण ह्या ठिकाणी कव्हर केलेत का नाही, त्यामुळे ते परत करायची गरज नाही. त्यानंतर गिव्ह रिझन्स, पिरियडिक ट्रेंड समजला तर गिव्ह रिझन्स सगळेच्या सगळे सहजरित्या होतील, कारण प्रत्येक ठिकाणी एकच स्टेटमेंट राहणार आहे, फक्त ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करायचं. क्लिअर झालं? त्यानंतर बघा नेम्स, हा सुद्धा क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर करून घेतात. आता प्रॉपर एक्झरसाइज तुमच्या समोर आहे, तुम्हाला क्लिअर कट आयडिया मिळाली की फक्त प्रिपरेशन वाला हाच क्वेश्चन आहे. बाकी टेक्स्टबुक रीड करताना तुम्ही हे पॉईंट सहज क्लिअर करू शकता. त्यामुळे एक्झरसाइज बद्दल जास्त लोड घेऊ नका. वरच्या कन्सेप्ट महत्वाच्या आहेत. वरच्या कन्सेप्ट एकदा का क्लिअर झाल्या की तुम्ही एक्झरसाइजचे क्वेश्चन सहज सॉल्व्ह करू शकता. कळला चॅप्टर नंबर 2? आता चॅप्टर नंबर 3 बघूया. बघा सगळ्यात सोपा चॅप्टर आहे, सगळ्यात सोपा, अजिबात ह्याच्यामध्ये लोड घ्यायची काही गरज नाही. पण जेवढा सोपा आहे तेवढा जास्त इम्पॉर्टंट पण आहे आपल्याला. रिॲक्शन्स, जेवढ्या रिॲक्शन्स आहेत सगळ्या रिॲक्शन्स व्यवस्थित डेफिनेशन्स करून घ्या, त्यांचे एक्झाम्पल्स करा, रिॲक्शन्स कशा होतात ते पण समजून घ्या. प्रत्येक इयरला क्वेश्चन आलेला आहे, प्रत्येक इयरला. म्हणजे क्वेश्चन कसा येऊ शकतो, 2 मार्कला पण क्वेश्चन येईल. बघा 2 मार्कला क्वेश्चन येईल, 3 मार्कला क्वेश्चन येईल, रिॲक्शन्स देतील, रिॲक्शन्सचं नेम ओळखायला सांगतील किंवा नेम देतील, नेमवरून रिॲक्शन लिहा असंही बोलतील, डेफिनेशन्स लिहा असंही बोलतील, काही विचारलं जाऊ शकतं. मग आपण तयार कसं राहू शकतो, बाबा आमच्या डेफिनेशन झालेले आहेत, आम्हाला रिॲक्शन्स माहिती आहेत, आम्हाला एक्झाम्पल माहिती आहेत, टेक्स्टबुक मधली प्रत्येक रिॲक्शन आम्ही वाचलेली आहे. जेव्हा तुम्ही 100% प्रिपेअर असाल त्यावेळेलाच ह्या गोष्टी समजून येतील. सोबत एक्झरसाइज मध्ये अजून एक क्वेश्चन आहे बघा, इक्वेशन बॅलन्स करायला, आहे का नाही? हा, सो ते क्वेश्चन पण व्यवस्थितरित्या प्रिपेअर करतात. कळलं नक्की? ते पण सांगतोच, नंतर लोड घेऊ नका. त्यानंतर बघा फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, 4 ते 5 फॅक्टर्स आहेत, त्यातले कमीत कमी 3 फॅक्टर्स पक्के करा, पक्के करूनच जा, खूप जास्त महत्वाचे आहेत. त्यानंतर रेन्सिडिटी, फक्त कन्सेप्ट ओव्हरव्ह्यू करून घ्या. आता ह्याच्यामध्ये टाइम घालवू नका, एकदा का रीड केली ना की ही कन्सेप्ट सहज समजून येते, कारण तुम्हाला ऑलरेडी करोजनची कन्सेप्ट माहिती आहे. सेम कन्सेप्ट ह्यालाही सुद्धा लागू होते, त्यामुळे एकदा का ही कन्सेप्ट झाली की ही कन्सेप्ट इझिली होऊन जाईल. क्लिअर झालं नक्की? आता डायग्राम्स कुठल्या कुठल्या महत्वाच्या आहेत, एक्झरसाइज मधली क्वेश्चन नंबर 5 दिसतीये, आली होती, 1 वर्ष बोर्डला आलेली डायग्राम आहे. त्यानंतर टेक्स्टबुक मधली 3.6 एक्सपेरिमेंट पेज नंबर 37 चा, या बारीक बारीक गोष्टी सुद्धा तुम्ही स्किप करता, म्हणून या गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत. सो हे पॉइंट्स टेक्स्टबुक रीड करताना अजिबात विसरू नका, हे पॉइंट समोर ठेवा. हे पॉइंट जर समोर असतील तर या पॉइंटवरती तुमचा फोकस जास्त राहील आणि प्रिपरेशन स्ट्रॉंग लेवलला होईल. हे क्लिअर झालं? बघा आता ऑलरेडी हा पोर्शन कव्हर अप झालेला आहे. कुठल्या कुठल्या क्वेश्चन वरती फोकस ठेवायचा, इथं जर बघताल तुम्ही तर ह्याच्यामध्ये फक्त 1 ते 2च क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. हा एक क्वेश्चन, त्यानंतर हा एक क्वेश्चन, बाकी क्वेश्चन जास्त इम्पॉर्टंट वाटतही नाहीये, कारण ते विचारले नाही जाऊ शकणार.
कळलं नक्की? हा क्वेश्चन तर इझी आहे. रिॲक्टंट कुठले असतात, प्रोडक्ट कुठले असतात, तुम्ही रिॲक्शन केलं की ते लिहू शकता. त्यामुळे इनडायरेक्टली काय होतंय, वरच्या जर गोष्टी प्रॉपर असतील तर या गोष्टींसाठी आपल्याला टाइम स्पेंड करायची काही गरज नाहीये. त्यानंतर डेफिनेशन तुम्ही ऑलरेडी केलेले असतील. गिव्ह रिझन या चॅप्टर मधले सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्ट, सगळे गिव्ह रिझन करून घ्या, सगळेच्या सगळे. क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला अगोदरच बोललो होतो, एकदा कन्सेप्ट बघून घेतात, रिॲक्शन कुठली होती तेही समजून घ्या. आता हे सिंपल पार्ट आहे बघा, एकदम सिंपल. ऑक्सिडेशन रिडक्शन ओळखणं, बॅलन्स करायचे ओळखणं, त्यानंतर एंडोथर्मिक एक्झोथर्मिक आयडेंटिफाय करणं आणि हे मॅच द फॉलोइंग. या क्वेश्चन्सला जास्त टाइम नाही लागणार. या ठिकाणी फक्त आणि फक्त तुमची कन्सेप्टच काम करेल. जर कन्सेप्ट क्लिअर तर या गोष्टी सहजरित्या क्लिअर होतील. अजिबात रट्टा मारू नका. इथली रिॲक्शन इथं पण जाईल, इथली रिॲक्शन इथं पण येईल, पण कन्सेप्ट तिथली तिथंच राहील. कळलं मी काय बोललो? ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची कन्सेप्ट याच क्वेश्चनसाठी लागू होणार आहे. रिॲक्शन जरी वरती आली, कन्सेप्ट असेल तर लिहू शकता, पण ह्यातली रिॲक्शन इथं आली, क्वेश्चन असा का आला असं विचारून नाही चालणार एक्झामला. आपल्याला कन्सेप्ट असणं खूप जास्त महत्वाचं आहे. क्लिअर? चॅप्टर नंबर 3 समजला प्रत्येकाला? चलो आता चॅप्टर नंबर 4, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. चॅप्टर 2 नंतर कुठला चॅप्टर इम्पॉर्टंट असेल तर करंट इलेक्ट्रिसिटी. हा चॅप्टर भरपूर साऱ्या कन्सेप्टनी बनलेला आहे. थिअरॉटिकल पण आहे, डायग्राम बेस पण आहे, डेफिनेशन्स पण आहेत, ह्याच्यावरती गिव्ह रिझन पण निघतो. म्हणजे जसं चॅप्टर 2 मध्ये सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स निघू शकत होते, तसेच या चॅप्टरवरती सुद्धा सगळ्या टाईपचे क्वेश्चन सहज निघतील. सो हा चॅप्टर अजिबात स्किप करू नका. आता प्रिपरेशन स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, चॅप्टरला सेपरेट करावं लागेल. तुमच्या समोर सेपरेट केलेलं आहे, तुमच्या समोर सगळे इयर मेन्शन आहेत बघा. डायग्राम, डेफिनेशन आणि वर्किंग. इलेक्ट्रिक मोटार 2022 ला आला होता. सोलेनाइड 2024 ला आला होता. गॅल्व्हॅनोमीटर डायग्राम आली होती, फंक्शन विचारलं होतं 23 ला. इलेक्ट्रिक जनरेटर ऑलमोस्ट एक इयर स्किप करून येतोच आहे, येतोय का नाही बघा. 2021 ला बोर्ड नव्हता झाला का? नव्हता झाला. मग 2020 स्किप झाला, त्यानंतर ह्या ठिकाणी 2023 स्किप झाला आणि 2024 ला आला. म्हणजे प्रत्येक अल्टरनेट इयरला इलेक्ट्रिक जनरेटरचा क्वेश्चन येतोय. याही वर्षी येऊ शकतो. आपण रिस्क नाही घ्यायची, प्रिपरेशन करून ठेवायचं. त्यानंतर लॉज आणि त्यांच्या डायग्राम्स. एकतर लॉज स्ट्रेट फॉरवर्ड विचारतात किंवा डायग्राम देतात आणि लॉज कुठला आयडेंटिफाय करायला होतात. प्रत्येक लॉ आलेला आहे बघा. राईट हँड थंब रूल, लेफ्ट हँड, नंतर राईट हँड, जेवढे लॉज आहेत डायग्राम्स करा. सगळ्यात बेस्ट वे काय करा, डिफरन्स क्रिएट करा. दोन लॉ मध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय? इथं फक्त लेफ्ट हँड आहे, इथं फक्त राईट हँड आहे. फिंगर त्याच आहेत. प्रत्येक फिंगरला काय बोलतो हे डिफरन्सच्या फॉर्म मध्ये मांडा, तर तुम्हाला काय होईल, आयडेंटिफाय होईल एक्झॅक्टली लॉ कसे डेव्हलप झालेत. कळलं नक्की? शुअर? नंतर डिफरन्स बघा. इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटर, कन्सेप्ट क्लिअर असेल वरच्या तर सहजरित्या तुम्ही डिफरन्स करू शकता. म्हणजे बघा क्वेश्चन काय आहेत, एक मेन क्वेश्चन झाला ना की त्याच्यावरचे सगळे सब क्वेश्चन इझिली प्रिपेअर होतील. त्यानंतर एसी करंट, डीसी करंट ही कन्सेप्ट तुम्हाला 8 आणि 9th मध्ये झालेली आहे, परंतु याही इयरला ती कन्सेप्ट महत्वाची आहे. नंतर सगळ्या लॉजच्या डायग्राम बोललो होतो. एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 11 जास्त महत्वाचं आहे. ते पण तुम्हाला मार्क करून देईलच, रिलॅक्स राहा. बघा एक्सरसाइज आपल्या समोरच आहे. एक्सरसाइज मध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स होते बघा. क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 11 हे दोन क्वेश्चन खूप जास्त महत्वाचे आहेत. त्यानंतर एक्सरसाइज मधलाच क्वेश्चन नंबर 12 मधला ए आणि डी न्यूमेरिकल बेस्ड चॅप्टर्स आहेत. हे कॅल्क्युलेशन तुम्ही सहज करू शकता, त्यामुळे या टाईपचे क्वेश्चन्स येऊन जातील 3 मार्काला. आता हा झाला न्यूमेरिकलचा पार्ट. क्वेश्चन कुठले कुठले महत्वाचे आहेत बघा. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पहिले 4 क्वेश्चन जर तुम्ही कन्सेप्ट प्रॉपर केले असतील तर हे पहिले 4 क्वेश्चन सहज होतील. बरोबर? नक्की. मग आता प्रश्न कोणाचा राहतोय, तर प्रश्न राहतोय गिव्ह रिझनचा. या चॅप्टर मधले कुठले गिव्ह रिझन महत्वाचे आहेत, तर सगळेच्या सगळे गिव्ह रिझन महत्वाचे आहेत. सगळे महत्वाचे आहेत, कारण फिजिक्सचा चॅप्टर आहे त्यामुळे गिव्ह रिझन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. क्लिअर झालं नक्की? म्हणजे तुमच्यासाठी एक्सरसाइज पेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय आहेत, तर या सगळ्या कन्सेप्ट आहेत. या कन्सेप्ट असतील ना तुम्ही सहज लिहू शकता ना. बघा ना, डिफरन्स, एसी जनरेटर, डीसी जनरेटर येऊ शकतो, कधी येऊ शकतो, जनरेटरची कन्सेप्ट क्लिअर असेल तर सहजरित्या तुम्ही लिहू शकता. पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन सहज होऊन जातोय. बरोबर की नाही? त्यानंतर यांचं फंक्शन सुद्धा माहिती आहे. क्लिअर? नक्की क्लिअर झालं? आता चॅप्टर नंबर 5 सिंपल आहे. मोस्टली याच्यामध्ये डेफिनेशन्स आहेत, पण ह्या चॅप्टरमध्ये ना इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की बारीक बारीक पॅरेग्राफ आहेत आणि त्या पॅरेग्राफ वरती क्वेश्चन्स पडतात. कुठले ते पण सांगतो, रिलॅक्स राहा. बघा सगळ्यात पहिलं डेफिनेशन्स जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, वेपरायझेशन, ड्यू पॉइंट टेम्परेचर, ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट, सगळ्या डेफिनेशन्स करून घ्या. एका पेजवरती नोट डाऊन करा, त्यांचे फॉर्म्युले असतील तर फॉर्म्युले मेन्शन करा आणि सगळ्याच्या सगळ्या डेफिनेशन प्रिपेअर करून घ्या. त्यानंतर डायग्राम आहेत, या चॅप्टरमध्ये डायग्राम आहेत. 5.2
ऑलमोस्ट 4 वेळा विचारली गेलेली आहे. त्याच्यावरती 4 मार्कचा क्वेश्चन पण तयार होतो, 3 मार्कचा क्वेश्चन पण तयार होतो आणि लास्टचा क्वेश्चन पण तयार होतो. सो ही डायग्राम आपल्यासाठी महत्वाची. हुप्स ॲपरेटस एकदा का वर्किंग समजलं की हा क्वेश्चन इझिली होऊन जाईल. सोबतच अमलगस बिहेवियर ऑफ वॉटर, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल ह्यांच्यावरती क्वेश्चन पण येऊ शकतो, गिव्ह रिझन पण येऊ शकतं किंवा डायग्राम पण येऊ शकते. बघा मार्च 2023ला ह्याच्यावरती डायग्राम पडली होती आणि ना तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, वरती डायग्राम आहे आणि खाली फक्त 3 ते 4 लाईनची थेअरी आहे आणि याच थेअरीच्या लाईनवरती ना त्यांनी क्वेश्चन्स काढले होते. म्हणजे बघा डायग्राम किती महत्वाची आहे. प्रत्येक डायग्राम आणि डायग्रामची खालची जी काही थेअरी आहे ती आपल्यासाठी महत्वाची. कळला चॅप्टर नंबर 5 शुअर. आता एक्सरसाइजचे क्वेश्चन बघा. एक्सरसाइज मध्ये मी तुम्हाला जे आत्ता मगाशी बोललो ती ही डायग्राम होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा, क्वेश्चन नंबर बी आणि सी महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये सगळ्याच्या सगळेच तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन्स महत्वाचे आहेत, याच्यावरती गिव्ह रिझन सुद्धा येऊ शकतं. त्यानंतर क्वेश्चन 9 मध्ये न्यूमरिकल आहेत आणि हे न्यूमरिकल आहेत ना हे मॅक्सिमम मार्क्सला येऊ शकतील कारण कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त आहे. क्लिअर झालं, शुअर शॉर्ट समजलं प्रत्येक गोष्ट नक्की. आता हे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही ऑलरेडी ह्या ठिकाणी कव्हर अप करताय. सो एक्सरसाइज मध्ये परत प्रिपरेशन करायची गरज नाही, फक्त रिव्हिजन मारून टाका. कळलं नक्की. पहिले 5 चॅप्टर समजले, प्रत्येकाला कुठले पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या पॉईंट्सवरती जास्त फोकस ठेवायचा आहे. स्टडी करताना या गोष्टी तुमच्या समोर जर असतील तर तुम्ही सहज आणि एकदम इफेक्टिव्हली स्टडी करू शकता. कळलं नक्की. आता ह्याची जी PDF आहे ती आपल्या इंस्टाग्रामच्या या पेजवरती अपलोड केलेली आहे, एकदा नक्की जा आणि ती PDF चेक करा. इंस्टाग्रामवरती ऑलमोस्ट एवढी सगळी फॅमिली आहे. बऱ्याचशा गोष्टी इंस्टाग्रामवरती 90 सेकंडमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातात. सो एकदा ते पेज सुद्धा फॉलो करतात. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे उरलेले आपले 5 चॅप्टर्स आहेत म्हणजे 6 चॅप्टर, 7 चॅप्टर, 8 चॅप्टर, 9 आणि 10 या चॅप्टरच्या सुद्धा इम्पॉर्टंट कन्सेप्ट, चॅप्टर मधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या, एक्सरसाइजच्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या, सगळं काही एक्सप्लेन केलं जाईल. कळलं नक्की. चलो व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.